घेतला तर उत्तम असा उत्साह आज ह्या देशात सुद्धा आणि शिर्डी शहरात सुद्धा प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झालेला आहे। आणि ही जी काय रामकथेची तयारी आहे शिर्डी शहरासाठी विशेषतः 21 ते 24 याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आणि आम्ही सर्व शिर्डीतले ग्रामस्थ बरेच आमचे सहकारी याच्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत आहोत। सगळ्या सूचना संबंधित डिपार्टमेंटला दिलेल्या आहे। साईबाबा संस्थान असेल, शिर्डी नगर परिषद असेल, आम्ही नागरिक म्हणून जो काय आमचा सहभाग असेल, आणि निश्चित आम्हाला सर्वांना खात्री आहे की हा जो रामकथेचा कार्यक्रम आहे हा सुंदर आणि अतिभव्य कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे। जी मंडपाची ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे, असा भव्य आणि सुंदर मंडप त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याची सजावट असेल, शिर्डी शहरात झेंडे असतील, भगवे झेंडे असतील, भगव्या पताका असतील, या सगळ्याच गोष्टींची तयारी अगदी जोरात चालू आहे। आणि 24 तारखेला जो काय महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम आहे त्याची सुद्धा एक चांगल्या प्रमाणात तयारी झालेली आहे। त्यासाठी गुळाची लापसी असेल, आमटी असेल, भात आहे, त्याच्यानंतर तुमचं मटकी आहे, असा सगळा जेवणाचा बेत त्या ठिकाणी आखण्यात आलेला आहे। आणि ह्या महाप्रसादाचा लाभ परत एकदा मी वारंवार सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की सगळ्यांनी त्याचा लाभ निश्चित घ्यावा व रामकथेचा सुद्धा लाभ त्यांनी घ्यावा। कारण जे काय महाराज आपण ह्या रामकथेला आणलेलं आहे, शंकर शेवळे महाराज इतकं सुंदर वाणीतनं त्यांच्या इतके रामकथा सांगतात की अगदी प्रेक्षक खिळून राहतात। आणि जसे जसे प्रसंग असतील, उद्या समजा एखादा दुःखद प्रसंग असेल तर 100% श्रोत्यांना डोळ्यात अश्रू येतील अशा पद्धतीनं त्यांचं एक कथेचं पद्धत असते त्यांची सांगण्याची। आणि खूपच सुंदर कार्यक्रम होईल याच्यात काही शंका नाही। 100 वर्षापूर्वी पासून प्रलंबित असलेल्या श्री राम प्रभूंचं मंदिर होतंय आणि याच्यातच शिर्डीकरांचा खारीचा वाटा असावा या निमित्तानं 21, 22 आणि 23 ह्या दिवशी शिर्डीमध्ये सुद्धा रामकथेचं आयोजन केलेलं आहे। त्या निमित्तानं शिर्डी शहरातून रथयात्रेचं भव्य असं मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे। ढोल ताशे असणारे, डीजे असणारे, झांज असणारे, त्याच्यानंतर लाठीकाठी असणारे, ध्वजपथक असणारे, कलश असलेल्या महिला 500च्या पुढं असणारे, शिर्डीतील हजारो नागरिक असणारे, शालेय विद्यार्थी जवळपास 2000च्या आसपास असणारे आणि वेगवेगळे देखाव्याचे चित्ररथ असणारे। त्यात मग साई निर्माण स्कूल असेल, उर्दू हायस्कूल असेल, संजीवनी स्कूल असेल, सिलोरॉक अकॅडमी असेल, साईबाबा इंग्लिश मीडियम असेल, साईबाबा कन्या विद्यालय असेल, साईबाबा ITI असेल, साईबाबा महाविद्यालय असेल, साईबाबा ज्युनियर महाविद्यालय असेल, अशा सर्व शाळांनी यात खूप मोठं योगदान दिलेलं आहे। आणि चित्ररथामध्ये श्रीरामांचं स्वयंवर, त्याच्यानंतर श्रीरामाचा राज्याभिषेक, श्रीरामांचा जन्म, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे निरनिराळे देखावे या निमित्तानं आणि गुरुकुल स्कूल हे देखील याच्यात सामील आहे। शिर्डीतल्या सर्व शाळा, सर्व विद्यार्थी, सर्व पालक, सर्व नागरिक, सर्व ग्रामस्थ, सगळे तरुण ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रामाचा जयघोष करण्यासाठी येणार आहेत। तुम्ही या तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की ह्या रामाच्या उत्सवामध्ये शिर्डी शहराने मोठ्या हिराऱ्याने भाग घ्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। 22 तारखेला अयोध्या येथे रामलल्लांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होती आणि याचंच औचित्य साधून श्री क्षेत्र शिर्डी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये की ज्या भूमीमध्ये सद्गुरू साईबाबांनी अनेक वेळा प्रभू रामचंद्र दर्शन त्या समकालीन भक्तांना दिलं, अशा या पावन भूमीमध्ये 21 ते 24 तारखेपर्यंत आपण श्रीराम कथेचं आयोजन केलं आहे। कारण आता अतिशय भव्य अशी पर्वणी ही शिर्डीकर आणि पंचक्रोशीतल्या लोकांना आहे। खरं तर आपण बघितलं तर मर्यादा पुरुष राम यांची कथा या ठिकाणी होते। म्हणजे आज आपण बघतोय तर या नवीन पिढीला देखील त्याची माहिती मिळावी, प्रभुराम कसे होते, त्यांचं चरित्र, आचरण आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आज आपण रुजवले पाहिजे, समाजावर रुजवले पाहिजे, अशी आमची खऱ्या अर्थानं ही भूमिका आहे। आणि या भूमिकेतून आणि या भावनेतून आम्ही प्रभू रामचंद्रांच्या कथेचं आयोजन या ठिकाणी करतोय। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे जे महाराज आहेत
हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांचं देखील या ठिकाणी प्रवचन केलं आहे. अतिशय नामवंत आणि झी टॉकीजवर त्यांना मोठा पुरस्कार मिळालेले आणि गौरव प्राप्त झालेले हे असे महाराज शेवाळे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून या ठिकाणी आपण रामकथेचं आयोजन करतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी असणाऱ्या महिलांचा सहभाग, सर्व राम भक्त साई भक्तांचा सहभाग हा एक खूप वेगळा असणार आहे. आणि या ठिकाणी सर्व शिर्डीमध्ये एक रामराज्य जसं असतं तसं एक प्रकारचं वातावरण तयार झालं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, कोणत्याही प्रकारचा समाज भेद नाही, कारण मुख्यत्वे या ठिकाणी शिर्डीकरांच्या मुस्लिम बांधवांनी देखील या रामकथेसाठी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिली आहे. ही एक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. सर्व समाज एकवटला आहे, कारण आपल्याला आता रामराज्य निर्माण करायचं आहे. आणि एक प्रकारचं रामराज्य निर्माण झालं तर या ठिकाणी बेरोजगारी सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणातून धुवून निघतील अशी आमची भावना आहे. त्याच्यामुळं 21 ते 24 या तारखेला आपण सर्वांनी मोठ्या हिराऱ्याने या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि या रामकथेचा आनंद लुटावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. ओम साईराम. अयोध्या येथे श्री रामलला मूर्तीची स्थापना होणार आहे. त्या निमित्ताने शिर्डी येथे साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने रामायण या ठिकाणी शंकर शेवाळे महाराज यांचा जो साईनगर इथं कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमासाठी शिर्डी आणि शिर्डी पंचक्रोशीतील नागरिकांनी, महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी ही जी रामकथा आहे आणि जी ही कमिटी आहे, या कमिटीच्या वतीने आपल्या सर्व ग्रामस्थांना तसेच परिसरातील नागरिकांना, महिलांना या 3 दिवस होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी लाभ घ्यावा या कार्यक्रमाचा आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे या ठिकाणी मी या कमिटीच्या वतीने विनंती करतो.